नातेसंबंधाच्या नात्यानं एकत्र येण्यासाठी आणि एकमेकाची गळाभेट करावा आणि साखर खावी या उद्देशाने या ठिकाणी एकत्र जमलेले आहे. आणि म्हणून कदाचित बैठक झालेली असेल याचा अर्थ मी समजतो की या ठिकाणी साखर खाण्यासाठी आलेले. बैठक झाली का औपचारिकता पूर्ण करायची. बसा की मग इथं. हा बसलं पाहिजे. काय ते देणं घेणं काय आहे ते तुम्ही बोला आणि सुपारी फोडायचं साखर खायचं नाही. आमचं काही काम नसतं इथं तुमचंच काम आहे. खुर्ची कशाला इकडची कोण सोनाली परिवार इकडे या गोखले परिवार या बसा खाली बसलं पाहिजे. नियम आहे सगळं तिकडचे इकडे कोणीच नाही. जितीन अण्णा कुणी अण्णा 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 जितीन जितीन काय तिकडून जा मग तिकडून करा सुरुवात. आता कोण करणार आहे. गोखले परिवार नाही तुमच्याकडे दिले आहेत म्हणून आम्ही आलो म्हणा. तुम्ही म्हणायला पाहिजे असं सुरुवात करायला पाहिजे. आम्हाला माहिती नाही पण तुम्हाला सांगावं लागतं. मला वगैरे लागतंय. हा आता सगळेच कन्फ्युज. बघण्याचा तर कार्यक्रम झालाय. एकमेकाला पसंती आहे. मुलाला मुलगी पसंत आणि मुलीला विचारून घ्या मुलीला मुलगा पसंत आहे का. आहे टीना तिथं पप्पा जाऊ समोरून पसंतीचा तर विषय संपला की बेटा. तुझं काम संपलं आता बरोबर. मग आता बोला काय आहे तुमचं आता म्हणणं काय आहे. आता हे तर पडती फळी आहे तुम्हाला माहिती आहे. कारण एकमेकाचं गळ्याला पडायचं आणि साखर खायचं आणि पुढचा काय ते प्रोग्राम तुमचं तुम्ही ठरवा. तारीख काय ठरवायची ते बरोबर आहे. देण्याघेण्याचा तर विषय आणि सोन्याचा तर विषय काढूच नका. आता उगा साखरच खायचं उरलं. प्रश्न नाही. आता हे आजच्या ह्या कार्यक्रमाची साखर घेण्याची बघा नियोजित वधू आहे सौ शीला व भानुदा सोनवणे राहणार अशोकनगर उदगीर यांची ड्युटी त्यांनी आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या साखर घालण्याच्या कार्यक्रमाचे नियोजित वर आहेत गोविंदा
श्रीमती सुजाता सतीशराव गोखले, अंबिकानगर कॉलनी उदगीर यांचे कृती चिरंजीव आहेत. आणि हा आजच्या या नियोजित वर आणि वधूचा परिचय आहे. आणि आता एकमेकाची पसंत दोघांनाही मान्य आहे, हे सगळ्यांना जाहीर झालेलं आहे. आणि लग्न हे मुलाच्याच घरी करण्याचं त्यांनी आयोजन केलेलं आहे, तेही सगळ्यांनाच मान्य आहे. आणि देणे घेण्याचा प्रश्न काहीच नाही. तुमचं सोनं आमच्याकडे आले आणि आमचं सोनं तुमच्याकडे, असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या वर पक्षाकडून. आणि म्हणून आता काही राहिलेलंच नाही, फक्त साखर खाण्याचं. तुम्ही आता तिथं मावळा कोण आहे, मग त्यांनी सुपारी फोडावं. मुलीचा जितीन जितीन पुढे जा. आधी सगळ्याला कुंकू लावा रे. काय ना कुंकू लावा रे.